हाय फ्रेंड्स, बघा आज संध्याकाळच्या जेवणाचा बेत आहे. ही आपली नदीतली मच्छी आणली, नदीतले मासे, बारकाले मासे आणले. तर आमच्या इथं संध्याकाळच्या बायका बसतात, ते 50 रुपयाला वाटा 40 रुपयाला वाटा देतात. असा लई छोटा ही मी काय करणार आहे, आता ही साफ करून घेते आणि तव्यावर फ्राय करणार आहे खाली. मच्छी स्वच्छपणे तर मी धुवून घेते. याचे ते काय काय म्हणतात याला, असं दगा ह्याच्यावर खरडा हे काढावं लागेल. काही असं धुवून काढायचे याचे. काय म्हणते याला, पंख काय, याच्या पोटातलं पण काढायला लागेल, आता मग कडू लागेल ती मच्छी. हे बघा कसं करते. आता मच्छी खायची त्याला कसं करतय, त्याला टाकली का मग लय येड्यावानी करीत आहे. मग कसं पटकन खाताय लगेच. आता काय मच्छी मी खाली माझ्या पुरती दिदी पुरतीच करणार आहे. मालक काय जेवणार नाहीत संध्याकाळी, संध्याकाळी जेवतच नाही. तर 2 टायमाचा म्हणजे सकाळी इथं जेवतेत आणि एक टायमाचा डबा घरी तिकडं दुकानावर घेऊन जातात. मग 5-6 वाजता जेवतेत. तब्येत त्यांची जरा बरी तर मग जेवत नाही, तर संध्याकाळी जेवलं का त्यांच्या गळ्याला येतं. हे बघा आता अशी मच्छी धुवून काढली, याच्यावरचे सगळे असे दगडाला घासून घासून असे छिलटे काढून घेतलेत मी. आता याला हळद मीठ मसाला मिरची लावून तळून घेणार आहे तव्यावर. तव्यावर तळली का मग कडक लागती. बटाटे कशाला उकडले होते, मी तुकडे करणार होते आणि मी तुला तुकडे बनायला सांगितले होते. हळद घेतली थोडी, आपला तिखट मिरची पावडर घेतली आणि हे गरम मसाला आहे थोडा. तिखट कमीच करते, तिखटच कर जरा मस्त. आता तिखट केलं. आणि चवीनुसार मीठ घ्यायचं. बेसन पीठ आहे का थोडं? हा आहे. रवा आहे का आपल्याकडे? रवा आहे का बेसन पीठ? आणि असं चिमूटभर बेसन पीठ घेते. काढून घ्यायचं असं सगळं. आता ह्याच्यात टाकून घेते मच्छी. मला अशीच बारकाली मच्छी आवडती. आमच्या मालकाला नाही आवडत अशी, त्यांना मोठाली मच्छी आवडती. ते मला माहित असतात काय किडे खाती काय माहिती असले तुला काय आवडते. पण ह्या मच्छीची टेस्ट वेगळीच लागती आणि मोठ्या मच्छीची समुद्रातल्या पाण्यातल्या मच्छीची टेस्ट वेगळीच लागती. आपले हे नदीतले मासे आहेत. हे बघा असं मस्त मसाला लावून घेतला आता मम्मीने. आता त्याच्यावरती लिंबू पिळायचं मस्त. हे बघा तिखट आंबट मस्त. तव्यावरच मम्मी. तवा ठेवलाय, गॅस चालू केलाय आणि तेल टाकून घेते जरा. असं तव्याला तेल सगळं चौकून लावून घेते. बघा आता तेल गरम झालंय, त्यात असे टाकून घ्यायचे जरा जरा.
आता मस्त कडक होऊन द्यायची. कडक होती इथं मच्छी तव्यावर टाकल्यावर. आणि खायला लय चवदार लागत ही. पण त्याच्या पोट फोडून काढ. हे बघा आता किती मस्त कडक कडक मस्त झाली होई. काढून घेते. कडक झाली आता. हा ना, मस्त. कडक झाली मस्त. मला भाकरी सोबत खायचं मस्त कांदा लिंबू घेऊन. भाकरी सोबत मस्त लागते. ही बाकीची मच्छी टाकली. सगळे तळून घ्यायचे असले. आणि तुम्हाला जर रश्याची भाजी बनायची असली का तर मग अशी तळून ठेवून रस्सा बनवायचा तरी पण होतो रस्सा. फक्त कांदा टमाटर आणि मसाले टाकून बस. आता लय भारी लागते. आता आम्ही दोघीच खाणार होतो ना म्हणून मी अशी सुकी बनवली खाली. अशी खाली वर करायची काही बोलताना. हे बघा आता कशी मस्त मच्छी तळून कडक झाली. आता गॅस बंद करून घेते आणि जेवण करून घेते. घेऊ आता लगेच. या मग आता मच्छी फ्राय केलेली खायला. मस्त भाकरी घेतल्यात आम्ही. ज्वारीची भाकरी आणि मच्छी फ्राय. दीदीला देते. तुला बस का एवढी. हा हे बघा कांदा पण घेतला. त्याच्यामध्ये लिंबू आणि मीठ टाकलंय मस्त. एवढी चला आता खाऊ आपण. खाली बसून. चल बाजूला. नाही घालत. ते बघा कसे येते बसलंय. त्याला भाकर टाकली खाणारच नाही तो. आता मच्छी त्याला टाकावं लागणार थोडी. चल खाऊन सांग आता कशी झाली मम्मी. तूनेच बनवलेली. मीच बनवलेली. मीच खाऊन दाखवते. कशी झाली. जसं सुके बोंबे झाले तर अशी कडक झाली. मस्त झाली. चला आता बाय बाय बोल. बाय. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन जर असला तर कमेंट करायला विसरू नका. कमेंट करा. आमचे बाकीचे व्हिडिओ पण जाऊन बघा आमच्या अकाउंटवरती. भारी भारी बनवलेले आहेत. चला आता बाय बाय.